श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते ही येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी साधीसुधी नसून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा महाविस्फोट घेऊन येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून, शनीच्या 7.5 आणि आर्थिक विळख्यातून जात होतात, तो काळ आता कायमचा संपणार आहे. पण सावध रहा. हा बदल जितका सुखावह वाटतोय तितकाच तो भयानक असणार आहे. गुरुजींनी तुमच्या कुंडलीत असे काही गुप्त आणि जीवघेणे संकेत पाहिले आहेत, जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या पौर्णिमेच्या रात्री जे घडणार आहे त्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की ही पौर्णिमा तुमच्या घराण्याचा आजवरचा सर्व रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी येत आहे. तुमच्या कुटुंबात आजवर कोणीही कमावले नसेल इतके धन आणि मान सन्मान तुमच्या पदरात पडणार आहे. पण लक्षात ठेवा, कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुमचा न्याय अत्यंत कडक असणार आहे. जेव्हा नशिबाचं चाक फिरतं तेव्हा विश्वातील नकारात्मक शक्तीही प्रबळ होतात. तुमच्या यशाचा हा मार्ग सोपा नाही. पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर येण्याआधीच तुमच्या शत्रूंनी तुमच्या विनाशाचा सापळा रचला आहे. हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार की तुम्हाला विनाशाच्या खाईत लोटणार, हे सर्व तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी सामान्य समजू नका, कारण साक्षात स्वामींच्या कृपेने गुरुजींना जे दृष्टांत झाले आहेत ते अतिशय काळजीत टाकणारे आहेत. तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूला अशा काही विचित्र घटना घडायला सुरुवात होईल ज्याचे उत्तर विज्ञानाकडेही नसेल. ही माहिती तुमच्या स्वतःच्या सावलीपासूनही लपवून ठेवा, कारण धोक्याची घंटा वाजली आहे. या पौर्णिमेला जे काही घडणार आहे त्याचा प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्याला वरून खालीपर्यंत पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही तयार आहात का हा करंट सोसायला आणि तुमच्या नशिबाचा राजा बनायला? पण लक्षात ठेवा, खरा थरार तर व्हिडिओच्या शेवटी दडला आहे, जो तुम्ही चुकूनही मिस करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करताना एक अत्यंत भयानक इशारा दिला आहे. तुमची प्रगती पाहून बाहेरच्या जगाला नंतर धक्का बसेल, पण तुमच्याच जवळच्या लोकांच्या काळजात आत्तापासूनच भीतीचा गोळा आला आहे. तुमच्या आसपास असे काही चेहरे वावरत आहेत जे तुमच्यासोबत बसून गोड हसतात, तुमच्याच ताटात जेवतात, पण मनातल्या मनात तुमच्या विनाशासाठी देवाला साकडं घालत आहेत. या येणाऱ्या पौर्णिमेला जेव्हा तुमच्या नशिबाचं कुलूप उघडेल तेव्हा सर्वात आधी तुमच्याच जवळच्या घरभेदी लोकांच्या तोंडावरचा रंग उडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हे शत्रू कोणी परके नसून तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा तुमच्या अत्यंत विश्वासातील लोक असण्याची दाट शक्यता आहे. या लोकांनी तुमच्या यशाचा वाटा मिळवण्यासाठी किंवा ते यश रोखण्यासाठी विश्वासघाताचा एक मोठा सापळा रचला आहे. गुरुजी बजावून सांगत आहेत की पौर्णिमेचा चंद्र पूर्ण होण्याआधी हे लोक तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एकही संधी सोडणार नाहीत. ते तुमच्यासमोर तुमचं कौतुक करतील, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या घराची शांती भंग करण्यासाठी षडयंत्र रचतील. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत गोपनीय चेतावणी दिली आहे. या काळात तुमची कोणतीही महत्त्वाची योजना अगदी स्वतःच्या सावलीपासूनही लपवून ठेवा, कारण तुमची एक छोटीशी माहिती या आस्तींमधल्या सापांना तुमच्यावर प्रहार करण्यासाठी मोठं हत्यार ठरणार आहे. शत्रू प्रत्यक्ष समोरून वार करणार नाही, तर तो विश्वास या मुखवट्यामागे लपून तुमच्या पायाखालची जमीन सरकवण्याचा प्रयत्न करेल. सावध रहा, कारण घात अटळ आहे आणि त्याची सुरुवात तुमच्या घरापासूनच होऊ शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मतेही येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी साक्षात भगवान महादेवाचा तिसरा डोळा उघडण्यासारखी ठरणार आहे. गुरुजींना झालेल्या दृष्टांतात असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत की महादेवाच्या कृपेने तुमच्या नशिबाचे दरवाजे आता सताड उघडणार आहेत. पण सावधान, हा ईश्वरी संकेत जितका शुभ आहे तितकाच तो शिस्तीचा आणि कडक सुद्धा आहे. जर तुम्ही आळसामुळे किंवा बघूनंतर अशा वृत्तीमुळे या दिव्य संधीकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेवा की महादेवाचा डमरू विनाशासाठी वाजायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, नियती जेव्हा छप्पर फाडून देते तेव्हा ती तुमची कठोर परीक्षा सुद्धा घेत असते. या पौर्णिमेच्या काळात साक्षात महादेव तुमच्या धैर्याची आणि प्रामाणिकपणाची कसोटी घेणार आहेत. ईश्वरी संकेत प्रत्येकाच्या नशिबात पुन्हा पुन्हा येत नसतात. जर तुम्ही या पवित्र काळात स्वामींच्या मार्गापासून विचलित झालात तर पुढची 18 वर्षे तुम्हाला पुन्हा त्याच संघर्षाच्या आगीत जळावं लागेल. हा केवळ आशीर्वाद नाही, तर महादेवाचा एक कडक इशारा आहे की आता सावध व्हा, अन्यथा वेळ निघून गेल्यावर तुमच्या हातात फक्त आणि फक्त पश्चात्ताप उरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीतील सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की
या पौर्णिमेच्या रात्री महादेवाच्या शक्ती अशा प्रकारे कार्यरत होतील की जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुमच्याकडे राहील, मग ते एखादं नातं असो किंवा संपत्ती. जर तुम्ही महादेवाच्या या न्यायाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम खूप भयानक असेल. गुरुजी म्हणतात, हा करंट असा आहे जो तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल, पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्याला स्पर्श केलात तर तुमचं अस्तित्व राख व्हायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा हा बाहेरचे शत्रू नसून तुमचे स्वतःचे नातेवाईक आणि सोबती असणार आहेत. या पौर्णिमेच्या काळात तुमच्या घराची शांती भंग करण्यासाठी काही विषारी लोकांनी कंबर कसली आहे. हे लोक तुमच्यासमोर कधीच येणार नाहीत, तर ते तुमच्या अत्यंत जवळच्या माणसांचे कान भरून तुमच्या विरोधात एक अदृश्य भिंत उभी करतील. तुमच्याबद्दल अशा काही भयानक कंड्या पिकवल्या जातील की ज्यामुळे तुमची स्वतःची माणसं तुमच्याकडे संशयाने पाहू लागतील. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजी एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी देत आहेत. या काळात तुमच्या कानावर तुमच्याबद्दल किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल काही विचित्र गोष्टी येतील. तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा किंवा तुमच्या जुन्या चुकांचा वापर करून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे शत्रू अशा प्रकारे जाळं विणतील की तुम्हाला वाटेल संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं आहे. पण सावधान, हा सर्व त्या कान भरणाऱ्या लोकांच्या षडयंत्राचा भाग आहे. जर तुम्ही रागाच्या भरात कोणाशी वाद घातला तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात असं समजा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या या भविष्यवाणीतील सर्वात भीतीदायक सत्य हे आहे की या पौर्णिमेच्या रात्री तुमची संयमाची परीक्षा घेतली जाईल. ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं तेच लोक जेव्हा तुमच्या विरोधात उभे राहतील तेव्हा तुमचं मन तुटून जाईल. पण गुरुजी म्हणतात, हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला मौन हे सर्वात मोठं शस्त्र म्हणून वापरायचं आहे. जर तुम्ही डगमगलात तर साक्षात महादेवाने दिलेली यशाची संधी या वादाच्या वणव्यात जळून राख होईल. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करताना एक असा संकेत पाहिला आहे जो ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा एखादी व्यक्ती 18 वर्षांनंतर शिखराकडे झेप घेते तेव्हा वाईट शक्तीही अस्वस्थ होतात. तुमचे शत्रू अघोरी मार्गांचा आणि तंत्रमंत्राचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. या पौर्णिमेच्या काळात तुमच्या घराच्या उंबरठ्यावर काही विचित्र वस्तू सापडणं किंवा रात्रीच्या वेळी घरात अनाकलनीय आवाज येणं हे नजरदोषाचे संकेत असू शकतात. ही नकारात्मकता तुमच्या यशाचा मार्ग रोखण्यासाठी पेरली गेलेली आहे. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या पौर्णिमेच्या रात्री तुमचं शरीर आणि मन अचानक थकल्यासारखं वाटू लागेल. विनाकारण चिडचिड होणं हे तुमच्या वास्तूत नकारात्मक शक्तीने प्रवेश केल्याचं लक्षण आहे. शत्रूंचा मुख्य हेतू हाच आहे की तुमची बुद्धी भ्रष्ट व्हावी आणि तुम्ही भीतीपोटी चुकीचे निर्णय घ्यावेत. गुरुजी बजावून सांगत आहेत की या काळात तुमच्या घरातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून साक्षात लक्ष्मीने तुमच्या घरातून काढता पाय घ्यावा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या संकटातून वाचण्यासाठी एक अत्यंत गोपनीय इशारा दिला आहे. या काळात कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली वस्तू स्वीकारू नका. ही तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. अशा वेळी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या नामाचा जप आणि महादेवाचं ध्यान हेच तुमचं सुरक्षा कवच असेल. जर तुम्ही भीतीपोटी कोणासमोर झुकलात तर मिळालेल्या नशिबाचा राजा होण्याचा मान एका क्षणात मातीत मिसळेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या भविष्यातील एक अत्यंत नाजूक वळण पाहिलं आहे. या पौर्णिमेनंतर जेव्हा पैसा तुमच्याकडे चुंबकासारखा खेचला येईल तेव्हा तुमच्या मनात अहंकाराचा विषाणू प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला वाटू लागेल की आज जे काही तुमच्याकडे आहे ते फक्त माझ्या मेहनतीमुळे आहे. पण सावधान, ज्या क्षणी तुमच्या वागण्यातून अहंकार झळकेल त्याच क्षणी महादेवाचा तिसरा डोळा उघडेल आणि तुमच्या विनाशाची उलटी गिनती सुरू होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजी बजावून सांगत आहेत की नियती जेव्हा छप्पर फाडून देते तेव्हा ती तुमची पात्रता तपासत असते. हे धन तुम्हाला साक्षात ईश्वराने दिलेली एक जबाबदारी आहे. जर तुम्ही या पैशाच्या नशेत स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या किंवा रक्ताच्या नात्यांना पैशाच्या तराजूत तोललं तर लक्षात ठेवा की नशिबाची ही शुभचक्र उलटी फिरायला एक सेकंदही लागणार नाही. अहंकार हा कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, समुद्र कितीही अफाट असला तरी तो आपली मर्यादा सोडत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमची नम्रता सोडू नका. पौर्णिमेच्या या महायोगात तुम्हाला मिळणारी सत्ता ही इतरांची सेवा करण्यासाठी आहे. जर तुम्ही अहंकाराने कोणाचा अपमान केला
तर साक्षात लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि मागे उरेल फक्त गरिबी आणि घोर अपमान. नम्र रहा, अन्यथा नियतीचा फटका इतका जोरात असेल की पुन्हा सावरण्याची संधीही मिळणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या कुंडलीच्या गाभ्यात एक असा इशारा पाहिला आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या पौर्णिमेच्या रात्री केवळ तुमचं भविष्यच उजळणार नाही, तर तुमच्या भूतकाळातील सावल्यासुद्धा तुमचा पाठलाग करतील. तुमच्या आयुष्यातील काही जुनी प्रकरणं अचानक डोकं वर काढतील. तुमचे शत्रू तुमच्या वर्तमानातील यशाला सुरुंग लावण्यासाठी तुमच्या जुन्या जखमांचा वापर करतील. एखादं विसरलेलं जुनं कर्ज किंवा एखादा जुना वाद मुद्दाम उकरून काढला जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा काळ तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा आहे. या पौर्णिमेच्या काळात शत्रू अशा प्रकारे जाळं विणतील की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भूतकाळाची भीती वाटू लागेल. तुमच्या जुन्या चुकांचा पाढा वाचून तुम्हाला मानसिक तणावाखाली आणण्याचा हा एक कट असेल. पण सावधान, जर तुम्ही या जुन्या सावल्यांना घाबरून मागे हटलात तर महादेवाने दिलेली ही सुवर्णसंधी तुमच्या हातातून वाळूसारखी निसटून जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला मार्ग लक्षात ठेवा. या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या भूतकाळातील काळोख पूर्णपणे जाळून टाका. शत्रूंच्या कोणत्याही ब्लॅकमेलिंगला बळी पडू नका. तुमचं रक्षण साक्षात स्वामी समर्थ आणि महादेव करणार आहेत. जर तुम्ही धैर्याने या जुन्या प्रकरणांचा निकाल लावला तरच तुमचं भविष्य सुरक्षित असेल. जर तुम्ही या भूतकाळातील वादळात टिकून राहिलात तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला नशिबाचा राजा होण्यापासून रोखू शकणार नाही. राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या एका महाउपायाची जो तुमचं नशीब बदलणार आहे. लक्ष देऊन ऐका. येणाऱ्या पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्णपणे आकाशात येईल तेव्हा एका तांब्याच्या कलशात शुद्ध जल भरा. त्यात थोडे काळे तीळ आणि पांढरी फुले टाका. त्यानंतर साक्षात महादेवाचे ध्यान करत ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि ते जल घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. हा उपाय करताना मनातील सर्व भीती आणि जुन्या आठवणी काढून टाका, कारण त्या रात्री महादेवाचा तिसरा डोळा तुमच्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी उघडलेला असेल. हाच तो मार्ग आहे जो तुमच्या प्रगतीचे दरवाजे कायमचे उघडेल. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्याला वाचवणारा एक मंत्र आहे. या येणाऱ्या पौर्णिमेला तुमचं नशीब साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने चमकणार आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महादेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील हे दुःखाचे डोंगर आता संपले पाहिजेत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक लाईक ही सकारात्मक ऊर्जेची पहिली पाऊल असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची श्रद्धा सिद्ध करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तीने लिहा, हर हर महादेव. तुमचे हे शब्द साक्षात कैलासपतीला घातलेली हाक असेल. कुंभ राशीच्या अशाच अत्यंत गोपनीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या अगदी शेवटी साक्षात महादेवाचा तो एक गुप्त मंत्र दडला आहे जो तुम्ही चुकूनही मिस करू नका. सावध रहा, सतर्क रहा आणि साक्षात महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हा. तुमची वेळ आता सुरू होत आहे. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.